आता बघा तुम्ही मागची जर पाठी पाहिली तर त्या ठिकाणी बघा एक मुख्य एकनाथ शिंदे साहेबांचं पहिलं नाव आहे, कारण त्यांच्याच माध्यमातून हा प्रकल्प उभा राहिलाय. परंतु गणेश नाईक साहेबांनी माझं नाव, मंत्री ह्या जिल्ह्याचे आम्ही असल्या कारणाने त्यांचं नाव असतं आणि ज्या जिल्ह्याचा मंत्री त्या जिल्ह्याचा प्रभारी असं सूत्र आहे. आता धाराशिव जिल्ह्याचा मी मंत्री असल्या कारणाने मी धाराशिव जिल्ह्याचा त्या ठिकाणी प्रभारी आहे. त्यामुळे असं काही नसतं की ह्या ठिकाणी हे शेवटी कसं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभारी हे पक्षाच्या नेतृत्वाकडे येत असतात आणि आमच्या वेळी नेतृत्वाकडनं प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रभारी नेमलेले आहेत. प्रभारी दिल्यामुळे कुठे महायुतीमध्ये घोषित झालं बिलकुल नाही. महायुती तुम्ही बघा, पत्रकारांना काहीतरी बातम्या पाहिजे असतात. महायुती ही अखंड आहे. महायुती म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब हे फेविकॉलचा जोड आहे. आम्ही येणाऱ्या आगामी महापालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समित्या असू द्या किंवा नगर परिषद असू द्या, हा आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. सर, निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून लढू असं म्हटलं जात आहे, मात्र प्रत्येक पक्ष ही स्वबळाची तयारी करताना बघा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाला वाढवण्याचा अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला तो अधिकार प्रदान केलेला आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये फक्त आमचाच पक्ष वाढेल, दुसरा कुठलाही पक्ष वाढू नये अशी जर भूमिका कोणी घेतली तर ते अयोग्य आहे. भारतीय जनता पक्षाला जेवढा वाढायचा अधिकार आहे तेवढा शिवसेनेला आहे आणि जेवढा शिवसेनेला वाढवण्याचा अधिकार आहे तेवढाच भारतीय जनता पक्षाला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जर काही अघटित घडलं तर प्रत्येक पक्षाला प्रत्येक ठिकाणी उमेदवार असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणचे कार्यकर्ते जे आहेत, आता प्रभाग क्रमांक 1 आहे, आम्ही असं काही सांगू शकणार नाही की बघा प्रभाग क्रमांक 1 मध्ये हा शिवसेनेचाच आहे. उद्या जर भविष्यामध्ये युती झाली तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आम्हाला मदत करायची, तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहे, त्या ठिकाणी शिवसेनेच्या शिवसैनिकांनी त्यांना साथ द्यायची. असं हे ठरलेलं सूत्र आहे आणि त्या सूत्रानुसारच भविष्यातल्या निवडणुका लढल्या जाते. उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत तिथल्या शेतकऱ्यांना की जे सत्ताधारी आहेत ते मला म्हणतायत की मी घरी बसत होतो, मात्र मी घरी बसून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे. बघा, एक गोष्ट आहे, शेवटी आता आचारसंहिता लागलेली आहे तेव्हा ह्याला मराठवाड्याची जाग आलेली आहे. 4-4 दिवस मराठवाड्याचे दौरे करतात हे सांगतायत. आतापर्यंत पूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना त्यांनी का नाही महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना मदत केली? हेच काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. मी आणि शिंदे साहेब मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेलो, धाराशिवच्या दौऱ्यावर गेलो. आम्ही आमच्या जीव धोक्यात घालून बोटीतून प्रवास करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून कसा देता येईल यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना जेवणाच्या साहित्यापासून खाण्यापिण्याच्या अन्नधान्याच्या सोयीपासून त्यांना जे काही कपडे लत्ते लागतात, जे काही शैक्षणिक साहित्य लागतं ते दिलं. दिवाळी मी माझ्या कुटुंबियांसोबत जाऊन धाराशिवच्या आमच्या ग्रामस्थांबरोबर केली. त्यावेळेस हे कुठे होते हो? हे दिवाळी स्वतःच्या घराच्या समोर फटाके उडवत होते आणि आम्ही गोरगरीब जनतेच्या समोर शेतकऱ्यांबरोबर त्या ठिकाणी दिवाळी आनंदात साजरी करायचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे ठीक आहे, निवडणुका आल्यानंतर आचारसंहितेच्या कार्यकाळामध्ये मी काहीतरी तुमच्या साठी करतोय असा हा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. पण महायुती सरकारचं ठरलेलं आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आम्ही वेठीस धरणार नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांना अपेक्षित केलेली आणि घोषणा केलेली रक्कम ही पोहोचली आहे. सर, उद्धव ठाकरे म्हणतात युती सर्वांबरोबर करणार, परंतु एकनाथ शिंदे यांना सोडून सर्वांबरोबर मी युती करणार. पवार साहेब त्यांना बरोबर आहे. शेवटी कसं आहे, त्यांनी MIM बरोबर युती करावी, त्यांनी समाजवादी पक्षाबरोबर युती करावी, त्यांनी अजून लालू प्रसाद यादव बरोबर युती करावी, त्यांनी युती कुणाही बरोबर करावी. ज्यांनी शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, खऱ्या अर्थानं हिंदुत्व, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील मराठी माणसाचा मराठीपण जपण्याचा प्रयत्न केला, त्या एकनाथ शिंदे साहेबांबरोबर युती त्यांना जमणार नाही. परंतु तुम्ही त्यांना विचारलं, एकनाथ शिंदे साहेबांना हाच प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही उबाटाबरोबर युती करणार का? अहो, ह्यांनी बाळासाहेबांचे विचार हे वाडगडीत टाकलेले आहेत. त्या अडगडीत टाकलेल्या उबाट्याबरोबर आम्ही तरी कशाला युती करावं? आम्ही सक्षम आहोत आणि आता त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती करू असं म्हणायला ते तयार आहेत. मला सांगा हो, या उबाटानं ज्या वेळेस सत्तेची असूया त्यांना होती, मुख्यमंत्री व्हायचं होतं, ह्या समाजवादी पक्षाबरोबर, ह्याच MIM पक्षाबरोबर, ह्याच काँग्रेस बरोबर त्यांनी युती करून काय दाखवायचं ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला दाखवलंय. म्हणून दारुण पराभव त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने करून दिलेला आहे. तोपर्यंत महायुतीला मतदान करू नका असं देखील आव्हान. ते काय आव्हान काही करू द्या.
महायुती भक्कम आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि सर्वसामान्य महायुतीच्या पाठीमागे आमचा महाराष्ट्रातला मराठी माणूस, महाराष्ट्रातला शेतकरी, महाराष्ट्रातला कष्टकरी, महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम या लाडक्या बहिणी आमच्या सोबत असल्या कारणानं पंचायत समिती, नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि महापालिकेवर शिवसेनेचा, भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकणार म्हणजे फडकणार.